डिअर स्टुडंट, मी तुम्हा सर्वांचे लेक्चरमध्ये हार्दिक स्वागत करतो. आज आपण अभ्यासणार आहे 2.5 लेसन नंबर नेम इज लेटेस्ट मार्च. लिहून घ्या. मार्च म्हणजे काय? मार्च म्हणजे प्रगती. चला प्रगती करूया, ज्यामध्ये तुम्ही खूप जीवनात कसं पुढे जायचं आणि जे डिप्राईव्ह लोक आहे, वंचित लोक, त्यांच्यासाठी काय करता येईल हे आपण या लेसनमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, तर सुरुवात करूया टाईम वाया न घालता. हे बघा, इज ॲन इंडियन चिल्ड्रेन राईट अँड एज्युकेशन ॲडव्होकेट. हे कोण आहेत? लिहून घ्या मिनिंग. ॲडव्होकेट म्हणजे काय? इथं म्हणजे समर्थन करणारे, म्हणजे ते एज्युकेशनचे समर्थन करणारे आहेत. कोण? कैलास सत्यार्थी. आणि चिल्ड्रनचे राईट म्हणजे बालकांच्या हक्कांसाठी काम करणारे आहेत. राईट. अँड ॲक्टिव्हिस्ट आहे. ठीक आहे, सोशल ॲक्टिव्हिस्ट, कार्यकर्ता आहे अगेन्स्ट द चाइल्ड लेबर. कार्यकर्ता आहेत, खूप प्रभावी काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यांना नोबेल पारितोषिक भेटलेलं आहे. मलाला, युसुफ मलाला या पाकिस्तानी मुलीला जसं पारितोषिक मिळालं होतं त्यावेळेसच यांना पारितोषिक मिळालेलं आहे. राईट. तर सोशल ॲक्टिव्हिस्ट होते. ॲक्टिव्हिस्ट म्हणजे काय? कार्यकर्ता. अगेन्स्ट चाइल्ड लेबर म्हणजे बाल कामगाराच्या विरुद्ध. ही फाउंडेड, आता त्यांनी फाउंडेड केलं आहे, एक संस्था काढली, तिचं नाव आहे बचपन बचाव आंदोलन. केव्हा काढलं आहे? 1980 पुढे बघूया. हॅज ॲक्टेड टू प्रोटेक्ट. हॅज ॲक्टेड, त्यांनी ॲक्शन घेतलेलं आहे. प्रोटेक्टचं मिनिंग लिहून घ्या. संरक्षण करण्यासाठी. द राईट ऑफ मोर दॅन 83,000 चिल्ड्रन अक्रॉस 144 कंट्रीज. बघा किती महान कार्य केलं आहे माणसाने, आणि त्यांना जगातला सगळ्यात महान पुरस्कारही त्यामुळेच मिळालेला आहे. 83,000 चिल्ड्रन. किती पुण्याचं काम केलं आहे बघा. चला पुढे बघूया. ही हॅज बीन ऑनर्ड, त्यांना सन्मान दिला गेला. ऑनर्ड म्हणजे सन्मान दिला गेला आहे. विथ मेनी अवॉर्ड्स. ठीक आहे, इन्क्लुडिंग नोबेल पीस प्राईज, शांततेचं नोबेल प्राईज त्यांना भेटलं होतं 2014. भारतभर त्यांचं नाव झालं तर होतंच, पण जगभर त्यांना प्रतिष्ठा मिळाली. चला पुढे बघूया. ही हॅड ॲड्रेस, त्यांनी संबोधन केलेलं आहे धिस स्पीच. हे जे आपण अभ्यासणार आहोत, थोडा लेसन मोठा आहे हा. लेसन म्हणजे स्पीच आहे. त्यांनी जगातल्या महान व्यक्तींसमोर, लोकांसमोर दिलेलं स्पीच आपण अभ्यासणार आहोत. किती छान आहे बघा. ऑन द ईव्ह म्हणजे इव्हिनिंगला, नोबेल प्राईज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी ज्या दिवशी होती, बक्षीस समारंभ. ठीक आहे, त्या दिवशी त्यांना ते बक्षीस घेताना यांनी स्पीच दिलेलं आहे. बघूया आता स्पीच काय आहे. बघा, स्पीच देताना आपण सुरुवात कशी करतो? चीफ गेस्ट, रिस्पेक्टेड प्रिन्सिपल, टीचर, असं असतं ना, तसं आता हे एक प्रतिष्ठित व्यक्तींसमोर दिलेलं स्पीचची सुरुवात आहे. तसंच सुरुवातीला बघा आपण जसं म्हणतो रिस्पेक्टेड प्रिन्सिपल सर, डिअर टीचर्स, ऑल दिस थिंग्स, तसं आपण बघूया. माय डिअर चिल्ड्रन ऑफ द वर्ल्ड, माझ्या प्रिय मुलांनो जगातल्या. युअर मॅजेस्टीज, आता मॅजेस्टीजचा मिनिंग लिहून घ्या. प्रभावशाली, इम्प्रेसिव्ह व्यक्ती असतात ना, युअर मॅजेस्टीज म्हणतात. युअर रॉयल हायनेस. रॉयल हायनेस म्हणजे काय? यस, घराण्यातील व्यक्तींसाठी संबोधलं जातं युअर रॉयल हायनेस. एक्सलन्सीज म्हणजे काय बरं? मान्यवर. लिहून घ्या. मान्यवर. मॅजिस्ट्रेट म्हणजे प्रभावशाली व्यक्ती. रॉयल हायनेस म्हणजेच काय? राजघराण्यातली व्यक्ती. आपण राजघराण्यातली काही नाही आहे, पण म्हणू शकतो आपण. डिस्टिंग्विश म्हणजे लिहून घ्या. प्रतिष्ठित, सन्माननीय व्यक्ती. मेंबर ऑफ द नॉर्गेन नोबेल कमिटी. जसं इंडिया आहे ते नॉर्गेन नोबेल कमिटीला त्यांनी म्हटलेलं आहे प्रतिष्ठित व्यक्तींना. ठीक आहे, म्हणजे त्यांनी म्हटलं आहे जगातील माझ्या प्रिय मुलांनो आणि प्रतिष्ठित व्यक्ती, राजघराण्यातील व्यक्ती यांना संबोधून त्यांनी म्हटलेलं आहे डिअर ब्रदर. आता एक डिअर त्यांचे कोणी ओळखीचे होते, डिअर ब्रदर टॉम हार्किन, यांनाही संबोधलं आहे ब्रदर अँड सिस्टर. जसे विवेकानंदांनी म्हटलं होतं ब्रदर्स अँड सिस्टर ऑफ अमेरिका, तसं म्हटलं त्यांनी. अँड माय डिअर डॉटर मलाला. आता मलाला ही कोण आहे बरं? तुमच्या माहितीसाठी सांगतो. मलाला युसुफ ही पाकिस्तानची एक मुलगी होती. तिला हे पारितोषिक यांच्यासोबत मिळालेलं आहे. कोणासोबत मिळालेलं आहे? कैलास सत्यार्थी इंडियनसोबत मिळालेलं आहे. बघा किती छान आहे. तिने काय केलं होतं? विमेनला आणि मुलींना शिक्षण दिलेलं होतं. शिक्षणासाठी मोठं कार्य केलं होतं तिने. राईट. चला पुढे बघूया. फ्रॉम द पोडियम ऑफ पीस अँड ह्युमॅनिटी. आता पोडियम म्हणजेच काय? ते ज्या पोडियमवर बोलत होते
त्या पोडियमबद्दल ते सांगतायत. फ्रॉम द पोडियम ऑफ द पीस अँड ह्युमॅनिटी, शांतता आणि माणुसकी. आय एम डीपली ऑनर्ड टू रिसाईट. आता बघा, आय एम डीपली ऑनर, मला खूप सन्मान वाटतोय मनापासून, टू रिसाईट. आता रिसाईट म्हणजे काय बरं? रिसाईट म्हणजे लिहून घ्या, बोलताना. सिंग म्हणजे गाताना, मंत्रा. फ्रॉम द एन्शियंट टेक्स्ट ऑफ विजडम. एन्शियंट म्हणजे काय? लिहून घ्या, प्राचीन. टेक्स्ट म्हणजे ग्रंथ. विजडम म्हणजे अंडरस्टँडिंगचा, समजचा. त्याचं नाव होतं वेदास. आपल्याला माहितीच आहे, वेद ग्रंथ खूप महान आहे. त्या ग्रंथातला सत्यार्थींनी काय केलं? भाषणाच्या सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो त्यांनी तो मंत्र म्हटला. जसं आपण म्हणतात प्रिन्सिपल्स, टीचर्स अँड डिअर स्टुडंट्स, असं सुरुवात करून भाषणाला सुरुवात केली. आणि बघा, त्यांना खूप म्हणतायत की मला खूप आनंद होतोय, मला खूप सन्मान वाटतोय. हा मंत्र म्हणताना, एन्शियंट म्हणजे प्राचीन मंत्र म्हणताना, तर दिस मंत्र कॅरी म्हणजे काय? लिहून घ्या, समावेश करतं प्रेयरचा. या मंत्रामध्ये एक प्रेयरचा समावेश आहे. त्याचा अर्थ काय होतो बघा? ॲन ॲस्पिरेशन अँड अ रिझॉल्व. ॲस्पिरेशन म्हणजे लिहून घ्या, हे बघा इथे दिलेलं आहे, विश म्हणजे इच्छा. आणि रिझॉल्व म्हणजे काय? लिहून घ्या, निराकरण. म्हणजे आपल्या इच्छेचं निराकरण करतं काय? दॅट हॅज अ पोटेन्शियल. पोटेन्शियल म्हणजे काय? क्षमता आहे. ठीक आहे, पोटेन्शियल म्हणजे क्षमता आहे. टू लिबरेट. लिबरेटचा मिनिंग खूप महत्त्वपूर्ण आहे. लिबरेट म्हणजे मुक्त करण्याची क्षमता आहे ह्युमॅनिटीला, म्हणजे मनुष्य प्रजातीला. फ्रॉम ऑल मॅनमेड क्रायसिस. क्रायसिसचा मिनिंग लिहून घ्या बरं, संकट. मॅनमेड संकट म्हणजे बऱ्याच प्रकारचे संकट माणूसमुळे आलेले आहेत. इन्व्हायरमेंटचे संकट आहेत, कोणी खून करतं, कोणी बलात्कार करतं. ते मॅनमेड जे संकट आहेत, प्रदूषणाचं संकट आहे. या मॅनमेड संकटातनं ह्या मंत्र म्हटल्यानंतर त्याने काय जाणवलं की जी इच्छा आहे तिचं निराकरण करतं. म्हणजे या संकटापासनं हा मंत्र आपल्याला मुक्त करतो. बघा किती छान सांगितलेलं आहे. त्यांनी मंत्र म्हटला. आता पुढे बघूया, लेट अस वॉक टुगेदर. भाषणात ते म्हणतायत कोणाला? मुलांना, बालकामगारांना काम करण्यापासून वाचवून त्यांना एज्युकेशन देणारे कैलास सत्यार्थ्यांनी भाषण चालू केलं. आणि त्या भाषणात ते म्हणतायत, सगळ्या जगाला ते ॲड्रेस करतायत त्या भाषणाच्या माध्यमातून. बघा ते काय म्हणतायत, लेटस वॉक टुगेदर. बघा काय म्हणतात, लेटस वॉक टुगेदर म्हणजेच काय? चला सोबत चालूया. इन द पर्स्युएट ऑफ ग्लोबल प्रोग्रेस. आता बघा, पर्स्युएट म्हणजे लिहून घ्या, यस, पर्स्युएट म्हणजे काय? पाठलाग करूया ग्लोबल प्रोग्रेसमध्ये. ग्लोबल म्हणजे काय? जगातल्या प्रोग्रेसमध्ये. नॉट अ सिंगल पर्सन म्हणजे आपण जगाच्या प्रोग्रेससोबत चालूया. नॉट अ सिंगल पर्सन शुड बी लेफ्ट आउट ऑर लेफ्ट बिहाइंड इन द कॉर्नर ऑफ द वर्ल्ड. आणि ह्या प्रोग्रेसमध्ये, जगाच्या होणाऱ्या प्रोग्रेसमध्ये कोणता एकही पर्सन, सिंगल पर्सन, बघा इथं म्हटलं सिंगल पर्सन बी सुटला नाही पाहिजे. म्हणजे सगळ्यांची प्रोग्रेस झाली पाहिजे. आता कुठून कितपर्यंत प्रोग्रेस झाली बघाल? फ्रॉम ईस्ट टू वेस्ट, फ्रॉम साऊथ टू नॉर्थ, इथपर्यंत. म्हणजे सगळ्या लोकांची प्रोग्रेस झाली पाहिजे. कुठे? पर्स्युएट म्हणजे आपण जसं जसं ग्लोबली प्रोग्रेस करतोय त्यामध्ये. चला पुढे बघूया, किती छान प्रकारे सांगतायत ते. आता लेट अस स्पीक, सोबत बोलूया, एक साथ येऊन एकच बोलूया. लेट अवर माइंड्स कम टुगेदर. आता माइंड्स कम टुगेदर, आता मनसोबत येतील का? मन तर दिसत नाही. माइंड्स म्हणजे चला एकत्र येऊन विचार करूया. लेट अवर माइंड्स कम टुगेदर. लर्निंग फ्रॉम एक्सपिरियन्सेस ऑफ अवर ॲन्सेस्टर. ॲन्सेस्टर म्हणजे काय? यस, ॲन्सेस्टर म्हणजे लिहून घ्या, पूर्वज. म्हणजे आपण आपल्या पूर्वजांना ज्या चुका केल्या असतील त्याच्याकडनं घेऊया आणि पूर्वजांकडनं काही गोष्टी शिकूया. ज्यांनी ज्या चांगल्या केल्या त्या शिकूया आणि त्यांनी ज्या चुका केल्या त्या रिपीट करू नका, असं ते म्हणतायत. लेट अस टुगेदर क्रिएट नॉलेज फॉर ऑल दॅट बेनिफिटेड. बघा किती छान सांगताय. लेट अस, सोबत चालूया आणि असं नॉलेज, जे नॉलेज आहे क्रिएट केलेलं, किंवा नॉलेज क्रिएट करूया की ज्याने सगळ्यांचा फायदा झाला पाहिजे. फक्त मी नाही, सगळ्या जगाचा फायदा झाला पाहिजे असं नॉलेज क्रिएट करूया. वाव. नेक्स्ट, आय बो टू माय लेट पॅरेंट्स. म्हणजे मी त्यांचा आशीर्वाद घेतो. लेट पॅरेंट्स म्हणजे काय? लिहून घ्या, स्वर्गीय. म्हणजे मेलेले आहेत ते, स्वर्गीय पॅरेंट्सचा आशीर्वाद. टू माय मदरलँड, मी वंदन करतो. मदरलँड म्हणजे लिहून घ्या, मातृभूमीला, इंडिया. अँड टू द मदर अर्थ म्हणजे बघा, मदर अर्थ म्हणजे काय? एक्झॅक्ट मिनिंग आहे धरती माता. मदरलँड म्हणजे काय?
मदरलँड म्हणजे मातृभूमी आणि मदर अर्थ म्हणजे धरती माताला मी वंदन करतो आणि माझे जे पूर्वज आहे म्हणजे माझे पॅरेंट्स स्वर्गीय पॅरेंट्सला मी वंदन करतो. पुढे ते भाषणात म्हणतात विथ अ वॉर्म हार्ट. आता वॉर्म म्हणजे का गरम हार्ट का? नाही, वॉर्म म्हणजे हार्दिक मनापासून. आय रिकॉल थाउजंड टाइम्स आय हॅव बीन लिबरेटेड. बघा ते म्हणतायत मी हजारो वेळेस कसा मुक्त झालो. लिबरेटेड म्हणजे मी तुम्हाला बोललो होतो ना, लिहून घ्या, खूप महत्त्वाचा वर्ड आहे, वेळोवेळी येतोय. लिबरेटेड म्हणजे मुक्त झालो. इच टाईम आय हॅव फ्रीड अ चाइल्ड फ्रॉम स्लेव्हरी. स्लेव्हरी लिहून घ्या, स्लेव्हरी म्हणजे गुलामी, लिबरेटेड म्हणजे मुक्त झालो. बघा मी मनापासून सांगतो, मी जेव्हा रिकॉल करतो म्हणजे भूतकाळात जे झालं तर मी तेव्हा रिकॉल करतो की काय काय की मला खूप मुक्ती मिळाली, 1000 वेळेस मला मुक्ती मिळाली. केव्हा? जेव्हा मी मुलांना गुलामीपासून मुक्त केलं, मला मुक्ती मिळाली. म्हणजे बघा किती छान सांगताय. मुलांना ते नाही, आता कोणत्या कंपनीत काम करत असतील ते, कोणी काहीतरी सोल्जर म्हणून, बघा पुढे उदाहरण दिलेलं आहे, सोल्जर म्हणून काम केलेलं आहे. तर अशा वेळेस मी त्यांना फ्री केलं ना, तर मी पण फ्री झालो, मलाही मुक्ती मिळाल्यासारखा आनंद भेटला. आणि इन द फर्स्ट स्माईल ऑफ फ्रीडम ऑन देअर ब्युटिफुल फेसेस आय सी. बघा त्यांनी जेव्हा बघितलं, काय बघितलं बघूया, त्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल आली एज्युकेशनमुळे. त्यांनी त्या मुलाला फ्री केलं आणि त्याला जे स्वातंत्र्याचा आनंद मिळाला त्याच्या सुंदर चेहऱ्यावरती. कैलास सत्यार्थींना वाटलं आय सी द गॉड स्माइलिंग. देवच असतोय. म्हणजे त्या मुलांमध्ये कैलास सत्यार्थी देव बघायचे, असं ते भाषणात सांगताय. पूर्ण तुम्हाला एक साथ सांगून देतो मी आणखी एका वेळेस. बघा हे पूर्ण मी मनापासून सांगतो, जेव्हा जेव्हा मी मुलांना मुक्त केलं, गुलामीपासून मी मुक्त केलं, स्लेव्हरीपासून मी मुक्त केलं, तेव्हा तेव्हा मी मुक्त झालो असं मला वाटलं 1000 वेळेस. राईट. चला पुढे बघूया. आय गिव्ह द बिगेस्ट क्रेडिट. क्रेडिट म्हणजे लिहून घ्या. यस, क्रेडिट म्हणजे मी याचं जे श्रेय, क्रेडिट म्हणजे श्रेय देतो. आय गिव्ह, मी देतो, बिगेस्ट क्रेडिट म्हणजे सगळं क्रेडिट जे महानतम क्रेडिट मी देतो. ऑनर टू माय मुवमेंट्स. ठीक आहे, त्यांच्यासोबत जे मुवमेंटमध्ये होते, म्हणजे मुवमेंट म्हणजे काय, चळवळीत, ठीक आहे, आंदोलनात जे होते, कालू कुमार, धूमदास आणि आदर्श किशोर फ्रॉम इंडिया. त्यांच्यासोबत कोण कोण होते बघा. म्हणजे ते आता हजारो जणांना ते मदत करतात. 83,000 मुलांना त्यांनी बाहेर काढलं. तर एकट्याने थोडी केलं आहे, त्यांना कोणी मदत केली? मुवमेंटमध्ये. मुवमेंट म्हणजे मी सांगितलं ना, आंदोलनात, चळवळमध्ये काल्लू कुमार, धूमदास आणि आदर्श किशोर यांनी मदत केली, जे इंडियाचे होते. आणि इक्बाल मुशी, आता इक्बाल मुशी फ्रॉम पाकिस्तान, यांनी मदत केली. बघा किती चांगले लोक असतात काही काही. हू मेड द सुप्रीम सॅक्रिफाईस. आता बघा तुम्हाला एक वर्ड अडचण येईल, सुप्रीम म्हणजे काय आणि सॅक्रिफाईस म्हणजे काय. सॅक्रिफाईस म्हणजे बलिदान आणि त्यांनी सुप्रीम म्हणजे महान. सुप्रीम म्हणजे महान, म्हणजे मोठं बलिदान दिलेलं आहे यांच्यासोबत काम करताना. यांना मी काय करतो, श्रेय देतो. बघा एक महान व्यक्ती जेव्हा एवढा लोकांसमोर गेला तेव्हा विसरून जातो अशा लोकांना, पण हे विसरत नाही. त्यांनी सांगितलं मी हे श्रेय कोणाला देतो, माझ्या साथीदारांना श्रेय देतो. फॉर प्रोटेक्टिंग म्हणजे लिहून घ्या, प्रोटेक्टिंग म्हणजे काय, म्हणजे त्यांनी संरक्षण केलं. ठीक आहे, बघा किती छान सांगितलंय. प्रोटेक्ट करतात ते, पेज नंबर 79. ठीक आहे, पेज नंबर 79ची स्टार्ट आहे आपली. राईट. आता बघा ते काय म्हणताय, सिम्पली की त्यांनी मला हेच क्रेडिट मी दुसऱ्या लोकांना देतो, म्हणजे माझ्यासोबत जे होते ते त्यांना हे श्रेय देतोय, कारण त्यांनी काय केलं, सॅक्रिफाईस केलेलं आहे, महान सॅक्रिफाईस केलेलं आहे. ठीक आहे, प्रोटेक्टिंग द फ्रीडम अँड डिग्निटी ऑफ चिल्ड्रन. त्यांनी प्रोटेक्ट केलं आहे, फ्रीडम, मुलांना स्वातंत्र्य केलं. आणि डिग्निटी म्हणजे काय, लिहून घ्या, डिग्निटी म्हणजे गौरव. ठीक आहे, त्यांचा सन्मान, गौरव या त्यांना दिला चिल्ड्रनला. आय हंबल ॲक्सेप्ट, मी नम्रपणे ॲक्सेप्ट करतो दिस अवॉर्ड ऑन द बिहाफ ऑफ म्हणजे हा वर्ड गडीडी वापरला तो, बिहाफ ऑफ म्हणजे च्या वतीने, ऑफ ऑल द मर्टर्स. आता मर्टर्स म्हणजे काय, शहीद झाले असतील काही. माय फेलो ॲक्टिव्हिस्ट अक्रॉस द वर्ल्ड अँड माय कंट्रीमॅन. आता कंट्रीमॅन म्हणजे काय, देशवासी. आणि ॲक्टिव्हिस्ट म्हणजे काय, मी बोललो. फेलो म्हणजे काय, लिहून घ्या. चला मी तुम्हाला लाईन बाय लाईन सांगतो. बिहाफ ऑफ म्हणजे च्या वतीने, मी त्या ज्या शहीद झालेल्यांच्या वतीने मी हा अवॉर्ड घेतो आहे. आणि माय फेलो म्हणजे माझे साथी, ॲक्टिव्हिस्ट म्हणजे कार्यकर्ता, म्हणजे माझ्यासोबत जे कार्यकर्ता काम केलं अक्रॉस द वर्ल्ड, जगात. तो बोलला ना की आपलं इंट्रोडक्शनमध्ये 144
देशांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. तर त्यांचे जे साथी होते जगाभरामध्ये त्यांच्या वतीने मी अवॉर्ड घेतोय, माझ्यासाठी नाही. अँड माय कंट्रीमॅन, आणि माझ्या देशवासियांच्या वतीने मी अवॉर्ड घेतोय. बघा किती छान सांगताय. पुढे बघूया. माय जर्नी, मी सगळ्यात डिफिकल्ट वर्डची मिनिंग तुम्हाला सांगणार आहे का, काळजी करू नका. माय जर्नी फ्रॉम द ग्रेट लँड, आता माझी जर्नी सुरुवात होते महान लँड, जी बुद्धांची लँड होती, गुरु नानकाची लँड होती, महात्मा गांधींची लँड होती, म्हणजेच आपला इंडिया. आता इंडिया टू नॉर्वे, आता जिथे अवॉर्ड घ्यायला गेले ते नॉर्वे. आता इंडियापासून ते नॉर्वेला आले. इज अ कनेक्ट, कनेक्टचा मिनिंग लिहून घ्या. संबंध जोडलेले आहेत बिटवीन टू सेंटर्स, सेंटर्स म्हणजे केंद्रांमधले संबंध जोडले, ऑफ ग्लोबल पीस म्हणजे जागतिक शांततेसाठी. अँड ब्रदरहूड, ब्रदरहूड म्हणजे काय, जागतिक शांततेसाठी. अँड ब्रदरहूड म्हणजे बंधुता म्हणजे भाईचारा. अँड अँशियंट अँड मॉडर्न म्हणजे प्राचीन आणि मॉडर्न युगाशी संबंध जोडलेले आहेत. कनेक्ट म्हणजे संबंध जोडलेले आहेत इंडिया आणि नॉर्वेमध्ये. आणि त्यांची जर्नी सुरू झाली आपल्या इंडियापासून, गुरु नानक महात्मा गांधी यांच्या लँडपासून. चला पुढे बघूया. चला इथपर्यंत समजलं असेल आशा करतो, कारण की तुम्हाला सगळ्या वर्डचे मी मिनिंग सांगत आहे. फ्रेंड्स, द नोबेल कमिटी हॅज जनरसली, आता जनरसली तुम्हाला अडचण येईल, ठीक आहे. जनरसली म्हणजे लिहून घ्या उदारपणे. फ्रेंड्स, द नोबेल कमिटी हॅज जनरसली इन्व्हायटेड मी, त्यांनी मला उदारपणे इन्व्हाइट केलं आहे. टू प्रेझेंट अ लेक्चर, इथं लेक्चर देण्यासाठी. रिस्पेक्टफुली, मान देऊन. आय एम अनेबल टू डू दॅट, पण मी ते भाषण देण्यासाठी अनेबल आहे. अनेबल म्हणजे असमर्थ आहे, बरोबर. आय एम रिप्रेझेंटिंग, मी रिप्रेझेंट करत आहे, मी इथं कार्यकर्ता म्हणून आलेलो आहे. कोणाचा, हिअर प्रतिनिधी आहे. रिप्रेझेंट म्हणते, रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे प्रतिनिधी म्हणून आलेलो आहे. हिअर द साऊंड ऑफ सायलेन्स, बघा इथं मिनिंग दिलेलं आहे साऊंड ऑफ सायलेन्स. आता साऊंड ऑफ सायलेन्स म्हणजे काय बरं, साऊंड ऑफ सायलेन्स म्हणजे यात मिनिंग दिलेलं आहे की जे अनहर्ड, त्यांचं ऐकला जात नाही. प्ली म्हणजे काय, विनवणी, त्यांची विनवणी ऐकली जात नाही. डिप्राईव्ह म्हणजे गरिबांची विनंती ऐकली जात नाही. त्यांचा साऊंड सांगण्यासाठी मी इथं आलेलो आहे, म्हणजे त्यांचा आवाज. थोडक्यात सांगतो की आवाज, हा गरिबांचा आवाज सांगण्यासाठी मी इथं आलेलो आहे, ठीक आहे. द क्राय ऑफ इनोसन्स म्हणजे मी इथं आलेलो आहे. इनोसन्स म्हणजे निष्पापांचा रडणं सांगण्यासाठी. ते रडतायत निष्पाप, मुलं काम करून रडतायत, शस्त्र त्यांच्या हातात ते रडतायत, त्यांची गोष्ट तुम्हाला सांगण्यासाठी इथं आलेलो आहे. मी भाषण देण्यासाठी आलेलो नाही, फक्त त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला सांगतोय. अँड द फेस ऑफ इनव्हिजिबिलिटी, आता फेस ऑफ इनव्हिजिबिलिटी म्हणजे काय, त्यांची अननोटीस म्हणजे तुम्ही नोटीस देत नाही, त्यांच्याकडे लक्ष देत नाही, त्यांची दुरावस्था सांगण्यासाठी मी इथं आलेलो आहे, ठीक आहे. अननोटीस. सफरिंग म्हणजे दुरावस्था, दुःख गरीब लोकांचं आणि निष्पाप मुलांचं दुखणं सांगण्यासाठी तुम्हाला मी इथं आलेलो आहे. बघा ते काय म्हणत आहे, आय रिप्रेझेंट मिलियन्स ऑफ दोज चिल्ड्रन, मी त्या मिलियन्स म्हणजे 50 लाख, 1 करोड मुलांना, मिलियन्स म्हणजे 1 मिलियन म्हणजे 10 लाख, म्हणजे लाखो मुलांचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी इथं आलेलो आहे, राईट. त्यांना आपण लेफ्ट केलेलं आहे, सोडलेलं आहे, त्यांच्याकडे लक्ष देत नाही. दॅट इज वाय, म्हणून आय हॅव केप्ट एम्प्टी चेअर, म्हणून मी काय केलेलं आहे, जे स्टेज आहे त्याच्यावरती एक चेअर एम्प्टी ठेवलेली आहे, मला बसायचं नाही, मी त्यांचा मेंबर म्हणून इथं आलेलो आहे त्यांच्यासाठी, राईट. असं ते म्हणतात. बघा किती महान आहेत. पुढे बघूया. आय हॅव कम हिअर ऑनली टू शेअर, मी इथं आलेलो आहे फक्त शेअर करण्यासाठी. व्हॉइस अँड ड्रीम ऑफ आवर चिल्ड्रन, त्या वंचित मुलांचे, गरीब मुलांचे, त्यांना सोडून दिलेलं आहे त्या मुलांचा आवाज आणि त्यांचे स्वप्न तुम्हाला सांगायसाठी, शेअर करायसाठी इथं आलेलो आहे. बिकॉज दे आर ऑल अवर चिल्ड्रन, कारण ते आपले मुलं आहेत. गेस्चर टू एव्हरीवन इन द ऑडियन्स, गेस्चर म्हणजे त्यांच्याकडे इशारा दिला प्रत्येकाकडे, इन द ऑडियन्स म्हणजे भाषण देत आहे ना ते. तर कैलास सत्यार्थींनी सगळ्यांकडे इशारा देऊन सांगितलं, बघा ते आपले मुलं आहेत, त्यांना सोडू नका. आय हॅव लुक इन टू देअर फ्रायटनचा मीनिंग लिहून घ्या बेटा. फ्रायटन म्हणजे घाबरलेले, आणि एक्झॉस्टेड म्हणजे लिहून घ्या म्हणजे थकलेले, ठीक आहे, थकलेले. बघा ते काय म्हणतात की मी त्यांच्या डोळ्यात बघितले, ते त्यांचे डोळे घाबरलेले आहेत आणि थकलेले आहेत त्यांचे आईज, डोळे. आय हॅव हेल्ड देअर इंज्युअर्ड बॉडीज, आणि आय हॅव हेल्ड म्हणजे लिहून घ्या, मी त्यांच्या बॉडीज धरलेल्या आहेत, उचलून धरलेल्या आहेत. इंज्युअर्ड बॉडीज म्हणजे
शस्त्रास्त्रांनी युद्धामध्येही या मुलांचा वापर केला जातो. त्यांच्या बॉडीज कैलास सत्यार्थींनी धरलेल्या होत्या. आय लेफ्ट देअर ब्रोकन स्पिरिट. बघा, आय फेल्ड म्हणजे मी फील केलेलं आहे. त्यांचं ब्रोकन स्पिरिट मी फील केलेलं आहे. फील म्हणजे अनुभवलेलं आहे. ठीक आहे. बघा ते काय म्हणतात, आता मी तुम्हाला ओव्हरऑल सांगून देतो एवढा पूर्ण एक साथ. बघा, मी इथं आलेलो आहे त्या वंचित, त्या गरीब मुलांचं अनुभव सांगण्यासाठी. कारण की ते आपले मुलं आहेत. ते ऑडियन्सकडे बोट डावून सांगतात. मी त्यांचे डोळे बघितलेले आहेत, ते घाबरलेले आहेत. त्यांचे डोळे कसे आहेत, घाबरलेले आहेत आणि थकलेले डोळे आहेत. ठीक आहे, गरीब मुलांचे. आणि मी त्यांच्या बॉडींना उचललेलं आहे. बिचारे इंज्युअर्ड झाले असतील लढून बिडून. आणि मी त्यांचं स्पिरिट म्हणजे मी त्यांचं दुःख अनुभवलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट तुम्हाला मी रिपीट करून सांगायचं म्हणजे तुम्हाला डबल समजेल. ते डबल सांगितलं तर समजेल. बघा, 20 years ago इन द फूट हिल ऑफ द हिमालया. म्हणजे 20 वर्षापूर्वी फूट हिलचं मिनिंग लिहून घ्या. म्हणजे पायथ्याशी, हिमालयाच्या पायथ्याशी आय मेट अ स्मॉल स्किनी चाइल्ड लेबर म्हणजे यस कामगार. स्किनी म्हणजे बारीक, स्मॉल एक मुलाला ते भेटले. एका बारीक मुलाला, छोट्या मुलाला ते भेटले. तो मुलगा काय म्हणतोय, कैलास सत्तारजींना अनुभव सांगतायत ते भाषणात लोकांना सांगतायत की मी त्या मुलाला भेटलो होतो. ही आस्क मी, त्याने मला विचारलं, इज द वर्ल्ड सो पुअर. हे जग इतकं गरीब आहे का. बघा, तो मुलगा काय म्हणतो कैलास सत्यार्थी कार्यकर्ता होते, त्या मुलांना वाचवायला गेले असतील. तो मुलगा म्हणतो हे जग इतकं गरीब आहे का, दॅट इट कॅन नॉट गिव्ह मी अ टॉय अँड बुक. बघा, मी गरीब आहे, मला ते जग इतकं गरीब आहे की मला ते पुस्तक देऊ शकत नाही, खेळणं देऊ शकत नाही. इन्स्टेड ऑफ फोर्सिंग मी टू टेक अ गन ऑर टूल. बघा, ते मला गन देतं आणि ते मला याच्यानंतर काय करतं, इन्स्टेड ऑफ हे सोडून ते मला काय करतं, फोर्स करतं, मला कंपेल करतं. बघा, ते भाषण देत आहेत आणि काय देतं मला, गन ऑर टूल म्हणजे अवजार देतं. कंपनीत काम करायला, चहाच्या टपरीवर काम करायला मला ते ग्लास धुवायला लावतं, अवजार देतं. ठीक आहे, कंपनीत काम करायला अवजार देतं. मला पुस्तक नाही देत आणि मला खेळणे देत नाही. इतकं हे जग गरीब आहे का. काय विचार लावायला लावलं आहे आपल्याला. किती छान लेसन आहे. वा, बघा, याचा अभ्यास करायची काय तुम्हाला आपोआप पाठवून जाईल या सर्व गोष्टी. पुढे बघूया. आय मेट विथ सुदानचे. आता सुदान ही कंट्री आहे, तिथला एक चाइल्ड सोल्जर होता, त्याला ते भेटले. एक कंट्री आहे, जसं इंडिया आहे ना तशी एक सुदान नावाची कंट्री आहे. तिथला एक चाइल्ड सोल्जर होता. तो कोण होता, तो सोल्जर. बघा बेटा, सोल्जरला ते भेटले. आता सोल्जरला भेटून काय झालं बघा, म्हणजे बघा मोठे लोक राहिले आर्मीत, तर आपण म्हणतो बरं चला माणूस 20 वयानंतर लागला तर, पण हा लहान असून बी त्याला सोल्जर बनवून टाकलं होतं. ही वॉज किडनॅप, आणि त्याला किडनॅप केलं गेलं बाय द एक्स्ट्रीमिस्ट मिलिटिया. एक्स्ट्रीमिस्ट म्हणजे काय लिहून घ्या, उग्रवादी, हिंसा करणारे अतिरेकी. उग्रवादी, मिलिटिया म्हणजे काय, सेना, म्हणजे उग्रवाद्यांची सेनामध्ये च्याद्वारे त्याला किडनॅप केलं गेलं. ॲज ही फर्स्ट ट्रेनिंग लेसन, आणि त्यांचा लेसन काय होता, त्याला ट्रेनिंग दिलं गेलं. त्यांचा लेसन काय होता, ही वॉज फोर्स टू किल हिज फ्रेंड्स अँड फॅमिली. त्याला पहिलेच सांगितलं, हे तू तुझ्या मित्रांना मारून टाक, तुझ्या फॅमिली मारून टाक. किती घाणेरडं काम करत होते बघा ते. ही आस्क मी व्हॉट इज माय फॉल्ट. माझा फॉल्ट काय होता. असं 144 देशांमध्ये कैलास सत्यार्थींनी लोकांना वाचवलेलं आहे बघा, या मुलांना वाचवलेलं आहे. एकदा तुम्हाला सांगून देतो, मी सुदानमधल्या एका चाइल्ड लेबरला भेटलो. त्याला किडनॅप केलं होतं कोणी, उग्रवाद्यांनी, म्हणजे हिंसा करणाऱ्यांनी. आणि त्याचं ट्रेनिंग काय होतं, त्याला सांगितलं की तुझ्या मित्रांना मारून टाक, तुझ्या फॅमिलीला मारून टाक, आणि त्याच्यात माझा काय फॉल्ट आहे, असा तो बिचारा छोटा मुलगा कैलास सत्यार्थींना विचारतो आहे. पुढे बघूया. फ्रेंड्स, ऑल द ग्रेट रिलिजन टीच अस. महान धर्म आपल्याला शिकवतात टू केअर फॉर चिल्ड्रन, की मुलांची काळजी घ्या, हे आपला धर्म शिकवतात. जीसस, जे ख्रिश्चनांचे मेन आहेत, देव आहेत, मेन सगळ्या जगाचेच देव आहेत ते. जीसस म्हणतात, लेट द चिल्ड्रन कम टू मी.
ठीक आहे. लेट द चिल्ड्रन कम टू मी म्हणजे काय, लहान मुलांना माझ्याकडे येऊ द्या. डू नॉट हिंडर देम. हिंडरचा मिनिंग लिहून घ्या बरं. हिंडर म्हणजे त्यांना अडवू नका माझ्यापासून येण्यापासून, त्यांना माझ्याकडे येऊ द्या. कारण फॉर द किंगडम. किंगडम म्हणजे राज्य. देवाचं राज्य कुठे आहे? मुलांशीच संबंधित आहे. मुलांमुळेच देवाचं राज्य आहे. म्हणून मुलांना भगवान म्हणतात जीजस माझ्याकडे येऊ द्या. आणि काय येऊ द्या? कारण की त्यांचं देवाचं राज्य त्यांच्याद्वारे येतं. त्यांच्यामुळेच देवाचं राज्य. सॉरी. द होली कुरान सेज. आणि पवित्र कुरान जो आहे तो काय म्हणतो? किल नॉट युअर चिल्ड्रन बिकॉज ऑफ युअर पॉवर्टी. पॉवर्टी म्हणजे लिहून घ्या गरिबी. तुमच्या गरिबीमुळे मुलांना मारू नका. ठीक आहे. मरून जाऊ देऊ नका. इतकी गरिबी असते लोकांमध्ये. बघा फ्रेंड्स, देर इज नो ग्रेटर व्हायलेन्स. आता बघा ग्रेटर व्हायलेन्स लिहून घ्या. व्हायलेन्स म्हणजे हिंसा. ग्रेटर म्हणजे याच्यापेक्षा हिंसा होऊच शकत नाही. ठीक आहे. देर इज नो ग्रेटर व्हायलेन्स. मित्रांनो, याच्यापेक्षा जास्त हिंसा होऊ शकत नाही. देन टू डिनाय. नाकारणे. द ड्रीम्स ऑफ अवर चिल्ड्रन. म्हणजे ज्या मुलं कामगार मुलं आहेत, गरिबांचे मुलं आहेत, यांना स्वप्न पाहू न देणे याच्यापेक्षा मोठी हिंसाच होऊ शकत नाही. म्हणजे आपण हिंसा करतोय. देअरफॉर म्हणून सांगतो आय रिफ्यूज टू ॲक्सेप्ट. मी नाकारतो. रिफ्यूज म्हणजे डिनाय म्हणजे नाकारणे आणि रिफ्यूज म्हणजे नाकारणे. मी नाकारतो. टू ॲक्सेप्ट स्वीकारायला. मी स्वीकारत नाही, मी मानत नाही. दॅट ऑल द टेम्पल मंदिरं, मॉस्को मस्जिद, चर्चेस अँड द प्रेयर हाऊसेस जिथं देवाची प्रार्थना केली जाते हॅव नो प्लेस फॉर ड्रीम ऑफ अवर चिल्ड्रन. मी हे मानत नाही. ठीक आहे. की मंदिरांमध्ये, मस्जिदींमध्ये, चर्चमध्ये आणि प्रेयर हाऊसेस जिथं प्रार्थना केली आहे देवाची, तिथं मुलांच्या स्वप्नांना स्थान नाही असं मी मानत नाही. म्हणजेच ते काय म्हणत आहेत की जितकेही देवाचे देवालय आहे जिथं देव पूजला जातो तिथं जे मुलं आहेत त्यांना त्यांच्या स्वप्नांना स्थान आहे. ठीक आहे. पुढे बघा, मी मानत नाही. आय रिफ्यूज टू ॲक्सेप्ट. मी नाकारतो, मी मानत नाही. काय मानत नाही? द वर्ल्ड इज सो पुअर. म्हणजे आपलं जग इतकं गरीब आहे असं मी मानत नाही. का मानत नाही? वेन जस्ट 1 वीक. फक्त एका आठवड्याचं ग्लोबल म्हणजे जगातला मिलिटरी एक्सपेंडिचर. म्हणजे आपली जशी इंडियामध्ये मिलिटरी ना, तसं मिलिटरीचं एक्सपेंडिचर म्हणजे खर्च जेवढा होतो एका आठवड्यामध्ये जगात, जर तो खर्च नाही केला कॅन ब्रिंग. तर काय होऊ शकतं? जर तो खर्च आपण जर नाही केला त्याने काय होऊ शकतं बघूया. जर तो आपण खर्च नाही केला त्याने काय होईल? पेज नंबर 80 स्टार्टिंग. जर तो आपण खर्च नाही केला तर काय होऊ शकतं आपण बघूया स्टेप बाय स्टेप. पेज नंबर 80 पाहूया आता. पेज नंबर 80मध्ये त्यांनी काय सांगितलं रे बघा. तर आपल्याला पेज नंबर 80मध्ये त्यांनी सांगितलं आहे की मी नाकारतो की एका हप्त्याचा मिलिटरीवरती होणारा खर्च जगाचा जर वाचवून घेतला तर ऑल द चिल्ड्रन टू क्लासरूम. आणि सगळ्या मुलांना क्लासरूम मिळेल म्हणजे सगळ्या मुलांना एज्युकेशन मिळेल. म्हणून ते जगाला सांगतायत त्या भाषणाच्या माध्यमातून की जगाने फक्त एका हप्त्याचा खर्च नाही केला तर पूर्ण मुलांना क्लासरूम भेटून जाईल. जागृत व्हा असं भाषण देता येते इंडियाचे रिप्रेझेंटेटिव्ह, गरिबांचे, शोषितांचे. पुढे बघूया. आय रिफ्यूज टू ॲक्सेप्ट. मी मानत नाही. दॅट ऑल द लॉ अँड द कॉन्स्टिट्यूशन्स. ठीक आहे. लॉ म्हणजे तुम्हाला माहीत आहे. ठीक आहे. आणि कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय? राज्यघटना. पोलीस अँड जजेस आर इनेबल टू प्रोटेक्ट अवर चिल्ड्रन. मी मानत नाही की आपले जे पोलीस आहेत, जजेस आहे, पोलीस आहे, हे अनेबल आहे, समक्ष नाही आहे. ठीक आहे. समक्ष नाही आहे तर काय कशाला समक्ष नाही? बघा ते काय म्हणताय, जर आपण एका हप्त्याचा मिलिटरीचा जर खर्च वाचवला, मिलिटरीवर होणारा खर्च, तर सगळ्या मुलांना काय मिळू शकतं? क्लासरूम मिळू शकते. आणि मी मानत नाही. आय रिफ्यूज टू ॲक्सेप्ट दॅट ऑल द लॉ. हे जे लॉ आहे, कॉन्स्टिट्यूशन आहे, राज्यघटना, पोलीस आहे, जजेस आहे, हे अनेबल आहे टू प्रोटेक्ट अवर चिल्ड्रन. प्रोटेक्ट म्हणजे लिहून घ्या संरक्षण करण्यासाठी अनेबल आहे. म्हणजे ते मानतात की आपले कॉन्स्टिट्यूशन, लॉ, जजेस आणि पोलीस हे मुलांना प्रोटेक्ट करू शकतात असं ते मानतात. आणि ते म्हणतात की मी असं मानत नाही की ते प्रोटेक्ट करणार नाही. पुढे बघूया. आय रिफ्यूज टू
ॲक्सेप्ट, मी मानत नाही दॅट द शॅकल्स ऑफ स्लेवरी, स्लेवरी म्हणजे तुम्हाला बोललो तुम्ही म्हणजे गुलामी, शॅकल्स म्हणजे बेड्या, गुलामीच्या बेड्या कॅन एवर म्हणजे काय लिहून घ्या, म्हणजे नेहमी, ठीक आहे, गुलामीच्या बेड्या आहेत त्या नेहमी, पुढे ते म्हणतात की काय नाही होऊ शकत, स्ट्रॉंगर नाही होऊ शकत दॅन द क्वेस्ट ऑफ फ्रीडम. आता तुम्ही म्हणाल शेकल सांगितलं सर बेड्या, स्लेवरी म्हणजे गुलामी, एवर म्हणजे नेहमी, स्ट्रॉंगर नाही होऊ शकत, पण मग सर क्वेस्ट म्हणजे काय, क्वेस्ट म्हणजे लिहून घ्या शोध, म्हणजे शोध, तहान, स्वातंत्र्याची तहान जी आहे तिच्यापेक्षा हे स्ट्रॉंग नाही होऊ शकत, काय शेकल्स बेड्या, स्लेवरीच्या बेड्या. आय रिफ्यूज टू ॲक्सेप्ट हिअर, मी नाकारतो, ॲक्सेप्ट करायला मी नाकारतो. पुढे बघूया, माय ऑनली एम इन द लाईफ, माझं उद्देश काय आहे बघा, कैलास सत्यार्थी काय म्हणत आहेत, माय ऑनली एम इन लाईफ इज दॅट एव्हरी चाइल्ड इज फ्री टू बी अ चाइल्ड. एव्हरी चाइल्ड इज टू बी चाइल्ड म्हणजे याचा अर्थ काय झाला, म्हणजे श्रीमंत लोक आहे त्यांच्या मुलांना जर शिक्षण भेटतं तसं प्रत्येक चाइल्डला भेटलं पाहिजे, म्हणजे प्रत्येक मुलाला टॉय भेटलं पाहिजे, बुक भेटलं पाहिजे, त्यासोबत काय भेटलं पाहिजे ते बघूया. पहिलं फ्री टू ग्रो म्हणजे त्यांची डेव्हलपमेंट झाली पाहिजे, विकास झाला पाहिजे. पुढे फ्री टू ईट, त्यांना खायला चांगलं भेटलं पाहिजे, झोप भेटली पाहिजे व्यवस्थितरित्या, काम करून नाही घेतलं पाहिजे वेड्यासारखं. अँड सी डे लाईट, सकाळी ते टायमावरती उठले पाहिजे. फ्री टू लाफ, त्यांनी हसलं पाहिजे, नुसतं पैशांसाठी त्यांचे आईवडील कामाला लावून देतात किंवा माणसं काम करून घेतात, त्यांनी हसताना ते फ्री पाहिजे आणि रडताना फ्री पाहिजे. फ्री टू प्ले अँड लर्न, ठीक आहे, फ्री टू गो टू स्कूल अँड अबोव ऑल, हे सगळं त्यांना भेटलं पाहिजे, हे त्यांचं स्वप्न आहे. किती छान स्वप्न आहे बघा, फ्री टू ड्रीम, आणि त्यांनी स्वप्नेही पाहिली पाहिजेत. पुढे बघूया काय म्हणतात, कैलास सत्यार्थी भाषणामध्ये फॉरेन लोकांसमोर दिलेलं भाषण आहे नॉर्वेला बघा. आय हॅव द प्रिव्हिलेज ऑफ वर्किंग विथ मेनी करेजियस पीपल. प्रिव्हिलेजचा मिनिंग लिहून घ्या, कठीण तोच शब्द आहे, बाकी काही विशेष नाही. प्रिव्हिलेज म्हणजे मला विशेष अधिकार मिळाला, म्हणजे मला चान्स मिळाला, वर्किंग काम करण्याचा चान्स मिळाला विथ मेनी करेजियस पीपल, करेजियस म्हणजे साहसी लोकांसोबत. हू हॅव द सेम एम, त्यांचं बी सेम एम होतं की मुलांना आपण वाचवूया गुलामीपासून, कामगारपासून. वी हॅव, आणि महाराष्ट्रात कायदा पण आहे की आपण बालकामगार विरोधी, पण काही बिचारे गरीब परिस्थितीमुळे करत असतील काम, पण त्यांनाही आपण शिक्षण दिलं पाहिजे. वी हॅव नेवर गिवन अप बघा, गिवन अपचं लिहून घ्या, कधीही सोडलं नाही. अगेन्स्ट एनी थ्रेट म्हणजे जर अडथळे आले आणि कोणी आमच्यावर अटॅक केला तरी आम्ही सोडलं नाही. अँड वी नेव्हर विल, आणि भविष्यात कधीही सोडणार नाही. जर आमच्यावर अटॅक केला, ठीक आहे, अडथळे आले तरीही आम्ही, जे लोक आहेत, याचा पूर्ण एक अर्थ सांगून देतो मी तुम्हाला याचा एक साथ, की मला एक अधिकार मिळाला, मला चान्स मिळाला अशा लोकांसोबत, साहसी लोकांसोबत काम करण्याचा, ज्यांचा उद्देश आणि माझा उद्देश एकच होता की आपण बाल कामगार आहे त्यांना, मुलांना त्यांना सपोर्ट करूया, ते स्वप्न बघतील, आणि बाल कामगार चाइल्ड लेबरपासून त्यांना परावृत्त करूया. कितीही थ्रेट आले, आमच्यावर अटॅक झाले तरी आम्ही भविष्यात कधीही त्यांचा साथ देणं सोडणार नाही. वा बघा, वी हॅव मेड प्रोग्रेस इन द लास्ट कपल, म्हणजे 20-30 वर्षामध्ये, ऑफ डिकेड म्हणजे 10 वर्ष असतात. वी हॅव प्रोग्रेस, आम्ही 20-30 वर्षामध्ये आपण प्रोग्रेस केलेली आहे. वी हॅव रिड्यूस द नंबर ऑफ आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन बाय हाफ, आम्ही रिड्यूस म्हणजे कमी केलेले आहेत, लिहून घ्या, रिड्यूस म्हणजे कमी केलेले आहेत. आउट ऑफ स्कूल म्हणजे जे शाळेत मुलं शिकत नव्हते, बाहेर शिकत नव्हते, त्यांना आम्ही अर्ध्यापेक्षा कमी केलेला, जो आकडा होता तो अर्ध्यापेक्षा कमी केलेला आहे. वी हॅव रिड्यूस आम्ही कमी केलेला आहे. द नंबर ऑफ चाइल्ड लेबर, आम्ही नंबर ऑफ चाइल्ड लेबरला कमी केलेलं आहे, ठीक आहे, लेबर बाय द थर्ड, म्हणजे 66%, 67% आम्ही कमी केलेलं आहे. कशाला? चाइल्ड लेबर म्हणजे बाल कामगारांना कमी केलेलं आहे, म्हणजे आम्ही त्यांना शिक्षण दिलं, त्यांना चांगल्या मार्गावर आणलेलं आहे. वी हॅव, चांगल्या मार्गावर आणणं म्हणजे की ते बाल कामगार होते बिचारे, त्यांनी चांगल्या प्रकारे एज्युकेशन दिलेलं आहे. वी हॅव रिड्यूस, आम्ही कमी केलं, चाइल्ड
मॉर्टॅलिटी. आता तुम्ही म्हणाल मॉर्टॅलिटी म्हणजे काय, लिहून घ्या. मॉर्टॅलिटी म्हणजे बेटा लिहून घ्या मृत्यूदर. आम्ही मृत्यूदर कमी केला. आणि माल न्यूट्रिशन. माल न्यूट्रिशन म्हणजे लिहून घ्या, खूप छान वर्ड आहे, तुम्हाला कामात पडेल. माल न्यूट्रिशन म्हणजे आम्ही कुपोषण कमी केलं. अँड वी हॅव प्रिव्हेंटेड, आम्ही त्यांचं संरक्षण केलं, मिलियन्स ऑफ चाइल्ड डेथ. म्हणजे लाखो मुलां जे मरणार होते त्यांना आम्ही प्रिव्हेंट केलं, म्हणजे वाचवलं, संरक्षण केलं. पुढे बघूया. आता भाषणात ते पुढे म्हणतात, पूर्ण जगाला ते रिप्रेझेंट करतात, सांगतात बट लेट अस मेक नो मिस्टेक. आता आपण मिस्टेक करायची नाही. ग्रेट चॅलेंजेस स्टील रिमेन. आपल्यासमोर चॅलेंजेस आहे, ठीक आहे फ्रेंड्स. द बिगेस्ट चॅलेंज अँड बिगेस्ट क्रायसिस. आता बिगेस्ट चॅलेंज म्हणजे काय, आव्हान, आणि बिगेस्ट क्रायसिस म्हणजे संकट. संकट समय आहे, नॉकिंग ऑन द डोअर. म्हणजे आता संकट समय येणार आहे ऑफ मॅनकाइंड, मनुष्य जातीवरती. तो काय आहे, इज अ फिअर अँड द इनटॉलरन्स. फिअर म्हणजे आपण घाबरायला लागू, मनुष्य जाती घाबरायला लागेल. हा आपल्यासमोर चॅलेंज आहे, आव्हान आहे. आणि इनटॉलरन्स म्हणजे असहिष्णुता, म्हणजे आपला सहन करण्याची ताकद राहणार नाही, असहिष्णुता. इंडियामध्ये मध्येच या बाबतीत बोललं जातं. पुढे बघूया. वी हॅव अटरली. अटरलीचा मिनिंग लिहून घ्या. अटरली म्हणजे पूर्णपणे फेल झालेलो आहोत. कशात, अवर चाइल्ड इन इम्पार्टिंग. इम्पार्टिंगचं मिनिंग तुम्ही विचाराल तर मी सांगतो तुम्हाला. इम्पार्टिंग म्हणजे देण्यासाठी एज्युकेशन. आपण पूर्णपणे फेल झालेलो आहोत, मुलांना शिक्षण देऊ शकत नाही, गरीब मुलांना, बऱ्याच मुलांना. अँड एज्युकेशन दॅट गिव्ज अ मिनिंग. आपल्या जीवनाला ते अर्थ देतं. आणि ऑब्जेक्टिव्ह म्हणजे उद्देश देतं. अशा मुलांनाच आपण शिकवलं तर त्यांच्या जीवनात उद्देश मिळेल, असं ते म्हणतात, त्यांना अर्थ मिळेल. अँड एज्युकेशन दॅट गिव्ज. आणि शिक्षण काय देतं, अ सेन्स. सेन्स म्हणजे फिलिंग, ठीक आहे, फिलिंग देतं, आपल्याला अनुभव देतो. दॅट ग्लोबल सिटिझनशिप. ग्लोबल म्हणजे जागतिक, जागतिक म्हणजे जगाची, सिटिझनशिप म्हणजे नागरिकत्व देतं अमंग द यूथ. मुलांना ते काय देतं, सिटिझनशिप देतं. म्हणजे आपल्याला इंग्लिश झाली तर आपण बी बऱ्याच गोष्टी आपल्याला समजायला सुरुवात होते. आय एम अफ्रेड. अफ्रेड म्हणजे लिहून घ्या, मी घाबरून गेलेलो आहे. दॅट द डे इज नॉट सो फार. तो दिवस दूर नाही आहे, फार अवे, दूर नाही आहे. व्हेन द कम्युलेटिव्ह रिझल्ट ऑफ द फेल्युअर. बघा ते काय म्हणतात, तो रिझल्ट दूर नाही आहे, त्यावेळेस काय होईल, एकत्रित. क्युम्युलेटिव्ह म्हणजे एकत्रित, लिहून घ्या. क्युम्युलेटिव्ह रिझल्ट म्हणजे काय, एकत्रित रिझल्ट येईल, परिणाम येईल आपल्या फेल्युअरचा. जर आपण लक्ष दिलं नाही तो आपला फेल्युअरचा एकत्रित परिणाम होईल. तो काय आहे, विल कल्मिनेट. कल्मिनेटचा मिनिंग लिहून घ्या, राईट इट डाऊन. वेडिंग कल्मिनेट, कडस होऊन जाईल. म्हणजे ते निरक्षर मुलांचं प्रमाण इतकं वाढेल, कडस होऊन जाईल. इन ॲन इनप्रेसिडेंटेड. इनप्रेसिडेंटेड लिहून घ्या, म्हणजे खूपच हिंसा होईल. म्हणजे बघा, जे निरक्षर मुलं राहतील, झोपडपट्टीमध्ये राहणारे बिचारे, ते शिकणार नाही. त्यांना समजणार नाही गुटखाची पुडी खायची की नाही खायची, तंबाखू खायची की नाही खायची, खून करायचा की नाही खून करायचा. गरीब आहेत आपण, आपल्याला काहीतरी करावं लागेल, ठीक आहे. तर सगळेच मुलं करत नाही, पण जे मुलं निरक्षर राहतील ते काय करतील, त्यांच्यामुळे हिंसा होईल, असं ते म्हणतात. त्यांच्यामुळे हिंसा होऊ शकते, ठीक आहे. तो दिवस दूर नाही, त्यांच्यामुळे हिंसा होईल आणि एकत्रित रिझल्ट येईल. कशाचा, कडस होऊन जाईल डायरेक्ट, हिंसेचा. अँड दॅट विल बी सुसायडल फॉर ह्युमन काइंड. बाप रे बाप, सुसायडल म्हणजे काय होऊन जाईल, ती मनुष्यजातीसाठी एक आत्मघातच राहील, ती मनुष्यजातीसाठी एक आत्महत्याच राहील. इथपर्यंत आपण बघितलं. बघा आपण काय बघितलं की राईट, सिक्युरिटी अँड होप. आता राईट म्हणजे काय, हक्क, ठीक आहे. राईट म्हणजे काय, हक्क. सिक्युरिटी म्हणजे तुम्हाला माहिती आहे, होप म्हणजे आशा. ह्या रिस्टोअर केल्या जातील थ्रू एज्युकेशन. बघा रिस्टोअर म्हणजे काय, लिहून घ्या, गमावलेली गोष्ट परत मिळवतील, ठीक आहे. म्हणजे ह्या गरीब वंचित मुलांना त्यांचे हक्क, त्यांची सिक्युरिटी, त्यांची आशा ह्या परत मिळवल्या जातील. त्यांना परत मिळतील, त्यांनी गमावल्या आहेत त्या परत मिळवतील. कशाने, एज्युकेशनने. इथपर्यंत आपण बघितलं. चला पुढे बघूया. हे बघा, यूथ पीपल लाईक मलाला. यूथ पीपल लाईक मलाला. आता बघा काय म्हणतात ते, मलालासारख्या. आता मलाला तिथे अवॉर्ड घ्यायला होती जेव्हा ते भाषण देत होते तेव्हा. मलाला पाकिस्तानची आहे, तुम्हाला मी सांगितलं, त्याला नोबेल पारितोषिक मिळालं होतं. तिने
मुलींसाठी आणि महिलांसाठी शिक्षण चालू केलेलं होतं. ठीक आहे. आय हॅव स्टार्टेड कॉलिंग हर माय डॉटर मलाला, नॉट जस्ट मलाला. मी त्या पाकिस्तानी मुलीला, जिने एवढं महान काम केलं आहे, तिला मी डॉटर, माझी मुलगी मलाला म्हणतो, फक्त मलाला म्हणत नाही. सो माय डॉटर मलाला अँड अदर डॉटर्स. आता बघा, ती तर मलाला तर डॉटर आहे, पण अदर डॉटर पण आहे तिच्या. आता ते इन्क्लुडिंग कोण आहे? कयानत. या महान माणसाने 144 कंट्रीमध्ये काम केलेलं आहे. म्हणून पाकिस्तान असो, 144 म्हणजे पूर्ण जगभरात काम केलं आहे माणसाने, म्हणून त्याला इतकं मोठं पारितोषिक मिळालं आहे. तर त्याच्यात मलाला तर मुलगी आहे, पण इन्क्लुडिंग कयानत नावाची मुलगी पण आहे. पण एक कयानत नाही आहे, खरं म्हटलं तर 2 कयानत आहे. आणि कोण आहे? शाजिया पण आहे. अँड द डॉटर फ्रॉम आफ्रिका कंट्रीमधल्याही काही त्याच्या मुली आहेत. अँड ऑल ओव्हर द वर्ल्ड, जगभरातल्या त्याच्या काही मुली आहेत. ठीक आहे. पुढे बघतायत, दे आर रायझिंग अप, त्या आता जागृत होत आहे. अँड चूजिंग पीस, ते शांततेला निवडत आहे. ओव्हर द व्हायलन्स, ते व्हायलन्स सोडून शांततेला निवडत आहेत. टॉलरन्स ओव्हर द एक्स्ट्रीमिस्ट. आता बघा, टॉलरन्स म्हणजे काय? ठीक आहे, सहिष्णुता. ठीक आहे, हिंसा. आता याच्यावरती टॉलरन्स, ठीक आहे, इनटॉलरन्स. हे बघा, ते म्हणत आहेत की दे आर रायझिंग अप, त्या मुली ज्या आहेत त्या रायझिंग अप, हे जे चाइल्ड लेबर वगैरे आहेत या रायझिंग अप, जागृत होत आहेत. आणि ते शांततेला महत्त्व देत आहे. चूजिंग पीस ओव्हर व्हायलन्स, म्हणजे हिंसेला सोडून देत आहे. खून, मर्डर, बलात्कार याला सोडून ते काय करतात? व्हायलन्सला सोडून ते शांतता जोपासता आहेत. आणि एक्स्ट्रीमिस्म म्हणजे काय? लिहून घ्या. यस, म्हणजे उग्रवादी पणाला सोडून ते टॉलरन्स म्हणजे अहिंसाला ते पुरस्कार करतायत. आणि करेज ओव्हर द फिअर, आणि त्यांच्यात धैर्यत आहे ओव्हर द फिअर. अशा त्याच्या मुली आहेत, त्यांच्या मुली आहेत. पुढे बघूया. लेक्चर थोडं मोठं झालं आहे, पण काय हरकत नाही. द सोल्युशन्स, कारण की पार्ट 1 फिनिश करायचं आहे. द सोल्युशन आर इमर्जिंग म्हणजे लिहून घ्या, सोल्युशन निघत आहे. बट दी सोल्युशन कॅन नॉट बी फाउंड इन अ डेलिबरेशन्स. डेलिबरेशन्स लिहून घ्या. डेलिबरेशन म्हणजे काय? जे सामना करत आहे. ठीक आहे, म्हणजे सोल्युशन निघत आहे, पण दी सोल्युशन, हे सगळे जे सोल्युशन आहे या लहान मुलांना बाल कामगार म्हणून वाचवण्याचे जे सोल्युशन आहे ते फाइंड नाही होऊ शकत, ते मिळू शकत. कशाला? फक्त गप्पा मारण्याने होऊ शकत नाही. त्यांचा सामना आपण करू नाही शकत फक्त कॉन्फरन्स घेऊन, फक्त बोलवच्चन राहून आपण त्याचा सामना करू शकत नाही, कॉन्फरन्सेस घेऊन. आणि त्याचं सोल्युशन सापडू नाही शकत फक्त प्रिस्क्रिप्शन लिहून. प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय? यस, फक्त उपाय देऊन त्याचा हल नाही निघू शकत. फ्रॉम अ डिस्टन्स, दुरून. बघा, ते काय म्हणतायत? हे सोल्युशन आहेत, निघतायत, पण हे सोल्युशन आपल्याला मिळू नाही शकत फक्त गप्पांनी, फक्त कॉन्फरन्स घेऊन आणि फक्त लिहून देऊन याचा उपाय निघू शकत नाही. तर आता उपाय कसा, कुठे आहे ते बघूया. दे लाय इन अ स्मॉल ग्रुप. याचं सोल्युशन जे आहे ते स्मॉल ग्रुप्समध्ये आहे. सोल्युशन शोधणारे कुठे आहेत? छोट्या छोट्या ग्रुपमध्ये आहेत. म्हणजे कोणी खेडेगाव लेवलला काम करत आहे, कोणी शहरा लेवलला काम करत आहे. या स्मॉल ग्रुप्सकडे त्यांचं सोल्युशन आहे. अँड लोकल ऑर्गनायझेशन्स, काही सामाजिक संस्था आहेत लोकल तिथल्या, त्यांच्याकडे त्याचं सोल्युशन आहे. अँड इंडिव्हिज्युअल, आणि काही वैयक्तिक लोकांकडे या गोष्टीचं सोल्युशन आहे. म्हणजे या गरीब मुलांना, या वंचित मुलांना, शिक्षणापासून वंचित मुलांना वाचवण्याचं सोल्युशन कुठे आहे? स्मॉल ग्रुप्समध्ये आहे. आणि काही ऑर्गनायझेशनकडे आहे, काही इंडिव्हिज्युअल व्यक्तींकडे सोल्युशन आहे. हू आर कॉन्फ्रॉन्टिंग. आता कॉन्फ्रॉन्टिंग म्हणजे काय? लिहून घ्या. म्हणजे ते या सामना करत आहेत, ते आता सामना करत आहेत. अशा बाल कामगारांना ठेवणाऱ्या लोकांचा ते सामना करत आहे विथ द प्रॉब्लेम एव्हरी डे. त्यांना प्रॉब्लेम येत आहेत आणि ते सामना करत आहेत, त्याच्यातनं त्यांना सोल्युशन माहिती आहे. बरोबर? जे या मुलांसाठी झटत आहेत त्यांना सोल्युशन माहीत असेल. इवन इफ दे रिमेन अनॲक्नॉलेज. लिहून घ्या. अनॲक्नॉलेज म्हणजे काय?
म्हणजे उत्तरित, म्हणजे त्याचं अनउत्तरित म्हणजे काय, उत्तर मिळालेलं नाही आहे. ठीक आहे, बघा अनरेकग्नाइज लिहून घ्या, अपरिचित. आणि अननोन म्हणजे अनोळखी. परत सांगतो, अनुत्तरित त्याचं उत्तर मिळालं नाही, ॲक्नॉलेज म्हणजे अनरेकग्नाइज म्हणजे अपरिचित, आणि अननोन म्हणजे अनोळखी, असं त्यांचं उत्तर मिळालेलं नाही आहे. आणि काय होतं बघा, टू द वर्ल्ड द सोल्युशन आर विथ देम. यामुळे काय होईल, हे सोल्युशन फक्त त्या लोकांकडे, या स्मॉल ग्रुपच्या लोकांकडे, ऑर्गनायझेशनवाल्यांकडे आहे, पण त्याला आपण ओळखत नाही, अननोन आहेत ते, त्यांच्याबरोबरच सोल्युशन आहे. पण जर आपण त्यांचा शोध नाही घेतला, त्यांना विचारलं नाही सोल्युशन काय आहे, तर ते काय होईल, या जगातले सोल्युशन, या जगातले जे व्यक्ती आहे त्यांच्याकडे सोल्युशन राहून जातील. ठीक आहे, तर अशा प्रकारे व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, 47 मिनटंचा व्हिडिओ झालेला आहे. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तुम्हाला जर माझा प्रयत्न योग्य वाटला असेल, समजून घेतला असेल तुम्ही व्यवस्थितरित्या, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की खूप मेहनत लागते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तरच लाईक करा, लेक्चर आवडलं असेल, तुम्हाला समजलं असेल तर चॅनलला व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा, तुमच्याबरोबर जे 10वीत असतील त्यांना शेअर करा. थँक्यू व्हेरी मच, तुम्ही लेक्चर व्यवस्थितपणे ऐकलं.